नमस्कार. मी अशोक चिंचोले, संपादक बोला तुम्ही. ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. प्रेक्षको, विधानसभा निवडणुकीचे वातावरण महाराष्ट्रामध्ये जोरात चालू आहे. या वातावरणासोबतच महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांतर्गत नातेसंबंधालाही बऱ्याच काही गालबोट लागतील अशा घटना घडत आहेत. राज्य मंत्रिमंडळातील विद्यमान मंत्री धर्मराज बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम हिने राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी अक्षरशः वडिलांच्या विरोधातच निवडणूक लढविण्याचं जाहीर केलं. यात धर्मराज बाबा आत्राम यांनी असं जर झालं तर माझ्या मुलीला आणि जावयांना नदीत फेकून देईन असं सांगितलं. आणि नंतरच्या एका मेळाव्यामध्ये भाग्यश्री आत्राम यांनी असं जर होणार असेल किंवा माझ्या कार्यकर्त्याला कोणी हात लावणार असेल तर त्याचे हात छाटले जातील, मी एक शेरणी आहे असं आव्हान तिने आपल्या वडिलांना दिलं आहे. तसं महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्याचंही वातावरण मोठ्या प्रमाणात चर्चेलं जात आहे. कधी काळी आपले अत्यंत आवडते पुतणे असलेले शरद पवार यांचे अजित पवार यांच्यामध्ये वितुष्ट आलं आणि ते एकमेकाच्या विरोधात दंड ठोकतून आहेत. त्यानंतर पुतण्या अजित पवार यांना पुतण्याकडूनच राजकीय अडचण निर्माण करण्याचा डाव बहुतेक शरद पवार गटाने आखला आहे आणि त्या ठिकाणी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना प्रोत्साहन देऊन अजितदादा पवार यांच्या विरोधात विधानसभेला निवडणूक लढविण्यासाठी सज्ज करण्यात येत आहे असं एक वातावरण दिसत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणच्या काका पुतण्याच्या जोड्या चर्चेला जात असतात, पण महाराष्ट्रातीलच लातूर जिल्ह्यातील काका पुतणे यांचे नातेसंबंध हे अत्यंत पवित्र मानले जात होते. कदाचित आजही ते आहेतच, पण लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये माजी मंत्री आणि लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांनी आपले काका दिलीपराव देशमुख यांच्या संदर्भात त्यांच्याच समोर जाहीर तक्रार केली. त्यांचं म्हणणं असं आहे की अमित देशमुख यांचे छोटे बंधू जे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत ते धीरज देशमुख हे सध्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमॅन आहेत. आणि आपल्या भाषणामध्ये अमित देशमुख यांनी अक्षरशः जाहीर स्वरूपात अशी तक्रार केली की दिलीपराव देशमुख हे माझ्याकडे अधिक लक्ष देत नाहीत आणि धीरज देशमुख यांच्याकडेच अधिक लक्ष देतात. खरे तर आजच्या राजकारणात माझ्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे अशी विनवणी अमित देशमुख यांनी दिलीपराव देशमुख यांच्याकडे एका जाहीर कार्यक्रमातून केली. अशी ही तक्रार किंवा त्यांचं हे मत अमित देशमुख हे जाणीवपूर्वक आपल्या घरात किंवा चार भिंतीच्या आत देऊ शकले असते किंवा त्यांच्याकडे तशी विनंती करू शकले असते, पण एखाद्या जाहीर कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीनं आपल्या काकाच्या लक्ष देण्याकडे किंवा आवडता पुतण्या नावडता पुतण्या या संदर्भात जाहीर तक्रार करणे हे कितपत योग्य आहे याबाबत संबंध जिल्हाभरात नव्हे राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा चालू आहे. या कार्यक्रमामध्ये अमित देशमुख नेमकं काय म्हणाले आपण ते त्यांच्या शब्दात ऐकूयात. आम्ही तिन्ही मुलं म्हणजे गौरवी होण्याच्या अगोदर आमच्या बहीण त्या होण्याच्या अगोदर तिन्ही मुलं काकांना सोडून राहत नव्हतो. म्हणजे काकांजवळच सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री झोपे काकांबरोबरच. माझं तर ठीक आहे, पण धीरज आजही काकांना सोडून राहत नाही. म्हणजे मी त्या दोघांना पाहत होतो मगापासनं आणि मी विचार करत होतो की आमच्या तिघापैकी कोण जास्त जवळ होतं काकांच्या, विचार करत होतो मग मी म्हटलं की तसं तर आम्ही तिघही जवळच होतो. तिघही असं काही नव्हतं की धीरज जास्त जवळ होते वगैरे, पण तिघही काकांना सोडून आम्ही राहत नव्हतो. आता रितेशची व्यस्तता वेगळी आहे,
माझी व्यस्तता मी म्हणणार नाही, पण समजा तसा योगही असावा लागतो किंवा यावा लागतो. पण धीरज, मी असं म्हणेन की आमच्या तिघापेक्षाही आता तुम्ही अधिक भाग्यवान आहात, कारण आपल्या काकांचं सानिध्य तुम्हाला आज लाभलंय. तसा तर आमच्या सगळ्यांवरच तेवढाच तो आशीर्वाद आहे, पण आता धीरज जास्त जवळ असल्यामुळं काका तुम्हाला माझ्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. धीरज तर रोजच आहेत ना, नाही का? आपलं अधूनमधून कधीतरी सर्वसाधारण सभा अमुक तमुक, त्यामुळं बरोबर आहे की नाही? हा, सगळ्यांनी अनुमोदन दिलेलं आहे. अमित देशमुख यांच्या या तक्रारीनंतर संबंध लातूर जिल्हाभरात किंवा समोर बसलेल्या कार्यकर्त्यामध्ये देखील असं नेमकं काय घडतंय की अमित देशमुख यांनी आपणास काकाकडून कमी लक्ष दिलं जात आहे अशी तक्रार करण्यात आली आहे. याबाबत वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे व्यक्ती, वेगवेगळे पक्ष, जाणकार वेगवेगळ्या स्वरूपात चर्चाही करीत आहेत. अमित देशमुख हे लातूरच्या राजकारणामध्ये 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा आमदार झाले. त्या अगोदरपर्यंत विलासराव देशमुखानंतर दिलीपराव देशमुख हे या जिल्ह्याचे नव्हे तर या मराठवाड्यातील एक प्रमुख काँग्रेस नेत्यापैकी एक होते. ते त्यापूर्वी राज्यमंत्री होते, नंतर कॅबिनेट मंत्री झाले. पण त्यानंतर 2014 साली लातूर शहराचे आमदार अमित देशमुख हे राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समाविष्ट झाले. कदाचित त्यावेळपासूनच लातूरच्या या पवित्र अशा काका पुतण्याच्या संबंधामध्ये नेमकं असं का घडतंय याबाबत आम्ही देखील वेगवेगळ्या कारणाचा किंवा नेमकं यामागचं काय कारण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. नेता असो या अभिनेता असो, यांच्या दोन्ही क्षेत्रातील व्यक्तींच्या किंवा नेते अभिनेते यांच्या कार्यकाळामध्ये ब्रेक मिळणं हे म्हणजे त्यांचं करिअर संपवणं अशा स्वरूपाचं आहे. जर अमित देशमुख यांना 2014 साली राज्य मंत्रिमंडळात समाविष्ट केलं नसतं आणि दिलीपराव देशमुख यांनाच राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री किंवा इतर वेगवेगळे पदं दिली असती, तर दिलीपराव देशमुख यांची सिनियरिटी ही आजच्या घडीला आज सर्वाधिक मोठी राहिली असती. ते कदाचित या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार किंवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष किंवा इतर पदं यासाठी चर्चेले गेले असते किंवा तिथपर्यंत त्यांचं महत्त्व निर्माण झालं असतं. पण अमित देशमुख यांना कोणाच्या तरी हट्टामुळं राज्यमंत्री करण्यात आलं आणि दिलीपराव देशमुख यांच्या राजकीय करिअरला ब्रेक देण्यात आला. नव्हे एखाद्या शासकीय अधिकाऱ्याला सक्तीने रजेवर पाठवावं त्या पद्धतीनं दिलीपराव देशमुख हे सक्रिय राजकारणातून किंवा विधिमंडळाच्या राजकारणातून निवृत्त झाले आहेत अशीच अवस्था आज निर्माण झाली आहे. आमच्या नजरेतून लातूरातील देशमुख काका पुतण्यामध्ये संबंध बिघडण्यास काय कारण असावं, तर अमित देशमुख यांची 2014 साली राज्य मंत्रिमंडळात समाविष्ट होणे ही घटना आहे असा आमचा दावा आहे. अमित देशमुख यांनी परवाच्या कार्यक्रमामध्ये अक्षरशः हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये दिलीपराव देशमुख यांना उद्देशून काका तुमचं माझ्याकडे अधिक लक्ष असणं आवश्यक आहे अशी तक्रार केली. कदाचित या तक्रारीनंतर दिलीपराव देशमुख हे काय विचार करीत आहेत माहिती नाही, पण लातूरातील नव्हे तर महाराष्ट्रातील काका पुतण्याची एक चांगली ओळख किंवा चांगली प्रतिमा जी होती त्यालाही कुठेतरी अमित देशमुख यांच्या या जाहीर तक्रारीने ब्रेक बसला आहे असंच वाटतं. काही झाले तरी या अमित देशमुख यांच्या भाषणाने लातूरच्या राजकारणात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आवडता पुतण्या आणि नावडता पुतण्या असं एक चित्र निर्माण झालेलं आहे. उद्याच्या काळात नेमकं आवडता पुतण्या धीरज देशमुख आहे की अमित देशमुख आहे हे दिलीपराव देशमुख यांच्यावर अवलंबून राहणार आहे. काही झालं असलं तरी आमची आणि या जिल्ह्यातील बहुतेक जनतेची
अशीच एक विनंती आहे की लातूरच्या देशमुख काका पुतणे यांच्यातील पवित्र संबंध हे कायम राहावेत असंच सर्वांना वाटतं आहे. तरीही काका पुतण्याचे हे संबंध पवित्र राहतात की यात वितुष्ट येतं, याचं उत्तर काळच देणार आहे. नमस्कार.